जाणार आहे दुकानात. हे बघा आता आपली गाडी. तर चला आता आपण जाऊ दुकानात. चावी लावायला लागलो. आता जाऊ आपण दुकानात. आता आपण आलेलो आहे. खूप वारं सुटलेला आहे तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे. आता कुलूप उघडतो, तुम्हाला भेटतो दारू बंद. दारू उघडलेला आहे. आता आलेला आहे दुकानात, पण लाईटच नाही आहे. तेव्हा थोडं वेळ बसणार आहे. आता आपण घरी जाणार आहे. हे बघा कपडे आणलेले आहे आणि हे पण आणलेलं आहे. चला आता आपण घरी जाऊ. आता घरी आलेलो आहे. आता आपण किचनमध्ये आलो आहे. मित्रांनो आता मी आहे का नाही भेळ बनवणार आहे. तर त्याला सगळं साहित्य घेतो. मित्रांनो इथं बघा सगळं सामान घेतलेलं आहे. इथं कांदा घेतलेला आहे, लिंबू घेतलेले आहे, कोथिंबीर घेतलेली आहे, इथं टोमॅटो घेतलेले. हे बघा 2 टोमॅटो घेतलेले आहेत. इथे आपले लाह्यात फरसाणे इकडे आपले हे हलवण्यासाठी. चला बनवूया. सगळ्यात पहिल्यांदा मी कांदा कापणार आहे, मग टोमॅटो कापणार आहे. इथं कांदा कापलेला आहे, टोमॅटो कापलेला आहे आणि कोथिंबीर कापले. तर मी बघा इथं हे पण करून घेतलेलं आहे आणि फरसाण मिक्स केलेलं आहे. इथं हे सगळं त्यात टाकू. इथं मी मिक्स केलेलं आहे. हे बघा कमेंटमध्ये नक्की सांगा आपली भेळ कशी झाली. तर मित्रांनो चला आपण खाऊ. त्यात घेऊ. मित्रांनो तुम्हाला भेटतो खाल्ल्याच्या नंतर. तुम्हाला दाखवतो इथलं लोक बघा. इथं आलेलो आहे आपण फॉरन साईडचं. तुम्हाला दाखवलेलं ते बिल्डिंग हे बघा. तर तुम्हाला त्या साईडचा मी लुक दाखवतो. हे बघा हे बघा आपलं भेगवन. तर इथनं असं दिसतंय. आता मी खाली जाणार तुम्हाला दाखवण्यासाठी इथं आलतो. आता खाली जायचं. आता आपण दळ घेऊन आलेलो आहे. हे बघा जेवण सगळं करून आलेलं. आता थोडं इथं बसणार आहे आणि मग जाणार आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला आपला ब्लॉग आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका.